गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल. तर जसं की तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली 11वी कॉमर्स या वर्गासाठी एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण दुसरा जो टॉपिक आहे आपला त्या टॉपिकमधला महत्त्वाचा कंटेंट आपण शिकत आहोत, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. तर तो झाल्यानंतर आपण आज पुढचा कंटेंट शिकणार आहोत, गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. हा रूल, याला गोल्डन रूल आपण म्हणतो. कशाशी संबंधित आहे? डेबिट आणि क्रेडिट. कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं, कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं, याच्याशी संबंधित असणारा गोल्डन रूल म्हणजे आज आपण तो शिकणार आहोत. तर यापूर्वी व्हिडिओला जर तुम्ही चॅनलला नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत DNA कॉमर्स हा चॅनल शेअर करा. कारण आता तुमची अकाउंटची चिंता मिटली विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही कोणत्याही क्लासचे असू द्या, 11वीचे असू द्या, 12वीचे असू द्या, BComचे असू द्या, कोणत्याही क्लासचे असू द्या, तुमच्या अकाउंटची जबाबदारी DNA कॉमर्स या प्लॅटफॉर्मवरून पूर्ण केली जात आहात. तर आम्ही तुमच्या अकाउंटची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तर तुम्ही इथून अकाउंटन्सी तुमचं चांगल्या प्रकारे शिकू शकतात आणि कॉमर्समध्ये, अकाउंटमध्ये चांगलं करिअर करून, चांगले मार्क्स मिळवून कॉमर्समध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकतात. तर येऊया आपल्या व्हिडिओकडे. तर आज आपण या लेक्चरमध्ये गोल्डन रूल शिकणार आहोत आणि गोल्डन रूल्स कशाशी संबंधित आहे? डेबिट आणि क्रेडिट. तर आपला पुढचा जो टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर्नल. तर जर्नल एंट्री आपण करत असताना काही अकाउंट आपल्याला डेबिट करावे लागतात, काही अकाउंट क्रेडिट करावे लागतात आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ असतो विद्यार्थी मित्रांनो. TY पर्यंत जाऊस तर विद्यार्थ्यांना डेबिट आणि क्रेडिट समजतच नाही. तर लक्षात ठेवा, जितके पण डेबिट आणि क्रेडिट तुम्ही अकाउंट्स देतात, म्हणजे जो पण अकाउंट तुम्ही डेबिट करतात आणि जो पण अकाउंट तुम्ही क्रेडिट करतात, हे फक्त आणि फक्त या रूल्सच्या आधारे डेबिट क्रेडिट करतात, जे रूल्स आज आपण शिकणार आहोत. तर ते रूल्स डेबिट क्रेडिटचे कशाशी संबंधित आहे? तर डेबिट क्रेडिटचा जो गोल्डन रूल आहे तो 3 अकाउंटशी संबंधित आहे. पहिला पर्सनल अकाउंट, दुसरा रिअल अकाउंट, तिसरा नॉमिनल अकाउंट. मग पर्सनल अकाउंटचा रूल तुम्हाला माहीत असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग आपण पहिले रूल लिहून घेऊया आणि नंतर थोडक्यात एक्सप्लेन करूया. तर पर्सनल अकाउंटचा डेबिट आणि क्रेडिटचा रूल काय? तर इथं रूल आहे, डेबिट, जो काही डेबिट आहे, डेबिट दी रिसीवर, डेबिट दी रिसीवर, क्रेडिट दी गिवर. पहिले आपण सगळ्यांचे रूल लिहून घेऊया, नंतर मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो की कसं रूल्सच्या अकॉर्डिंग तुम्ही डेबिट क्रेडिट करणार. डेबिट दी रिसीवर, क्रेडिट दी गिवर हा पर्सनल अकाउंटचा नियम आहे. रिअल अकाउंटचा नियम काय? तर रिअल अकाउंटचा आपण इथं नियम समजून घेऊया. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर हा झाला तुमचा रिअल अकाउंटचा नियम. आणि तिसरा आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट. आणि क्रेडिटसाठी रूल काय? क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तिन्ही रूल, गोल्डन रूल जे आहे ना, 3 गोल्डन रूल आपण म्हणतो डेबिट क्रेडिट किंवा अकाउंटशी संबंधित. तर हे 3 गोल्डन रूल आहे. मी बऱ्याच विद्यार्थ्यांना बघत असतो की आपल्याला लगेच सांगता येतात. पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट दी रिसीवर, क्रेडिट द गिवर. रिअल अकाउंटचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा नियम काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. कोणत्याही विद्यार्थ्याला विचारा, कारण तो 11वीला पाठ करून ठेवतो. आपल्याला पाठ नाही करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्लॅटफॉर्मच त्याच्यासाठी आहे. आपल्याला अकाउंटन्सी समजून घ्यायची आहे, शिकायची नाही आहे. समजून घ्या. समजून घेतलं तर ॲटोमॅटिक सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. सगळे प्रॉब्लेम जे क्रिएट झालेले आहे ते सॉर्ट आउट होतील. तर लक्ष द्या,
जर्नल एंट्री करत असताना तुम्हाला प्रॉपर डेबिट आणि प्रॉपर क्रेडिट अकाउंटला करता आलं पाहिजे आणि कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं आणि कोणत्या अकाउंटला क्रेडिट द्यायचं हे सगळं ठरतं या रूल्सवरून. मग सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो रूल्स पाठ पाहिजे. आता रूल्स 2 मिनिटाचं काम आहे, लगेच पाठ होतं. पर्सनल अकाउंट डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. रिअल अकाउंट डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. पाठ तर झाले पण समजले का नाही, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. थोडक्यात नियम समजले तर तुम्ही कोणत्याच अकाउंटमध्ये डेबिट आणि क्रेडिट करताना चुकणार नाही. म्हणजे जर्नल एंट्री जो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणार आहोत, नेक्स्ट टॉपिक आहे आपला, त्या टॉपिकमध्ये जर्नल एंट्री तुम्ही प्रॉपरच करणार. कोणतीही कितीही अवघड एंट्री देऊ द्या, तुम्हाला हे अकाउंट समजले पाहिजे. तर लक्ष द्या. आता आपण असं गृहीत धरू सगळ्यांना नियम पाठ आहे, डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पण पर्सनल अकाउंट म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सनल अकाउंटचा संबंध कशाशी आहे, व्यक्तींशी. मग नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट याच लेक्चर सिरीजमध्ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंटचे प्रॉब्लेम आपण घेतलेले, तिथं जाऊन तुम्ही पर्सनल अकाउंटचं माहिती घेऊ शकतात. रिअल अकाउंट म्हणजे काय, तर रिअल अकाउंटचा संबंध कशाशी येतो, फक्त असेट्सशी. नॉमिनल अकाउंटमध्ये काय येतं हे सगळं मी तिथं सांगितलं. आता लक्ष द्या. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला त्या बिझनेसमधून काहीतरी मिळणार आहे, काहीतरी मिळणार आहे, मग तुम्हाला कॅश मिळालेली असेल, गुड्स मिळालेले असतील, असेट्स मिळालेले असेल, काहीतरी मिळतंय म्हणजे तुम्हाला मिळालं, तर व्यक्तीला सांगतोय मी, तर जेव्हा जेव्हा व्यक्तीला जे काहीतरी मिळेल तेव्हा ते व्यक्ती तुमच्या एंट्रीमध्ये काय होणार, डेबिट. म्हणजे जेव्हा आपल्याला काहीतरी मिळतंय, समजा अशोक अकाउंट आहे, मग अशोकला आपण 10,000 रुपये दिले, अशोकला आपण 10,000 रुपये दिले, मग अशोकला ते 10,000 रुपये मिळाले. कुणाला मिळाले, अशोकला मिळाले आणि आपण दिले. म्हणजे याचा अर्थ एंट्री आपण करू. उदाहरणार्थ आपण ट्रान्झॅक्शन घेऊ, कॅश पेड टू अशोक. मग अशोकला आपण 10,000 रुपये दिले. किती कॅश पेड केली, तर इथं आपण लिहूया ₹5,000, 5,000 रुपये दिले आपण अशोकला. मग याची एंट्री काय करणार, तर समजून घ्या. अशोक एक व्यक्ती आहे, व्यक्ती अशोकला काय मिळाले, कॅश मिळालेली आहे आणि कॅश तुम्ही पेड केली म्हणजे तुमच्या बिझनेसमधून कॅश गेली. मग कॅश तुमची गेली म्हणजे कॅश गेली याचा अर्थ कॅश अकाउंट जाणार क्रेडिटला. जे जातं ते क्रेडिटला. कॅश आपलं रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा नियम सांगतो की जे तुमच्याकडून जाणार आहे ते क्रेडिट करा. मग तुमच्याकडून काय जाणार, कॅश जाणार. कुणाला मिळणार ती कॅश, अशोकला मिळणार. मग ज्याला मिळणार जो रिसिव्हर आहे तो काय होणार, डेबिट. म्हणजे याचा अर्थ अशोक अकाउंट डेबिट 5,000 टू क्रेडिटला काय जाणार, तर क्रेडिटला आपल्याकडून कॅश गेली म्हणजे क्रेडिटला जाणार कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट 5,000. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. फक्त एवढं लक्षात घ्या, तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये व्यक्ती आल्या आणि त्या व्यक्तींना जर काहीतरी मिळत असेल तर ते होणार रिसिव्हर म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये डेबिटला जाणार. आणि समजा आपण काहीतरी दिलं, एखाद्या व्यक्तीने काहीतरी दिलं म्हणजे त्याच्याकडून काहीतरी जात आहे, मग त्याच्याकडून कॅश गेली, वस्तू गेल्या, असेट्स गेल्या म्हणजे आपल्याकडून गेलं, आपल्याकडे आलं तर रिसिव्हर म्हणजे आपण डेबिट होणार. पण आपल्याकडून जर एखादी अमाऊंट गेली, आपल्याकडून जर एखादी कॅश गेली, एखादी असेट गेली तर आपण झालो गिव्हर. आपण कोण झालो, गिव्हर. आपण दिलंय ते, मग आपण गिव्हर झालो. तर गिव्हर म्हणजे कोणता अकाउंट, कोणती साईड, क्रेडिट साईड. तर ज्या वेळेस तुम्हाला काहीतरी मिळणार आहे व्यक्ती म्हणून, मग व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्हाला काहीतरी मिळणार आहे तेव्हा ते जाणार डेबिट. मिळणार म्हणजे रिसिव्हर, डेबिट दी रिसिव्हर. आणि क्रेडिट दी गिव्हर, गिव्हर म्हणजे देणारा. मग जेव्हा जेव्हा तुम्ही काहीतरी देणार आहात, तुमच्याकडून काहीतरी जाणार आहे, मग ते कॅश असेल, काही असेल, वस्तू असेल, गुड्स असतील, असेट असतील, काहीतरी तुमच्याकडून जात आहे तर ते सगळे झाले गिव्हर म्हणजे काय, क्रेडिट. तर व्यक्ती म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्याकडे काहीतरी येईल तेव्हा तुम्ही त्याला डेबिट करा आणि व्यक्ती म्हणून तुमच्याकडून काहीतरी जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही त्याला क्रेडिट करा. हा झाला आपला पर्सनल अकाउंटचा नियम. मग पर्सनल अकाउंटचा नियम तर खूप सोपा आहे. व्यक्ती म्हणून जे जे मला मिळणार मी त्याला डेबिट करणार आणि व्यक्ती म्हणून जेव्हा मी माझ्याकडून जाणार तेव्हा मी त्याला क्रेडिट करणार. मग डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. मी परत शब्द वापरतोय व्यक्ती म्हणून.
कुणाचा संबंध आला पाहिजे, व्यक्तींचा, तरच पर्सनल अकाउंटशी तुमचा संबंध आहे. बघा इथं अशोकला पैसे दिले, अशोक इज द रिसिव्हर, मग अशोकला पैसे मिळाले, रिसिव्हर, मग रिसिव्हर काय आहे, डेबिट, म्हणून अशोक अकाउंट डेबिटला. आपल्याकडून काय गेली, कॅश, मग आपण कॅश देऊन टाकली, कॅश गोज आउट, मग कॅश रिअल अकाउंटमध्ये जातो म्हणून कॅश झाली क्रेडिटला. आता रिअल अकाउंट, विद्यार्थी मित्रांनो रिअल अकाउंटचा संबंध कशाशी आहे, तर इथं लक्षात घ्या, रिअल अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त असेट्स रेकॉर्ड होतात, असेट्सशी संबंधित आहे. मग जेव्हा जेव्हा तुमचा ट्रान्झॅक्शन आता व्यक्तीशी संबंधित नाही आहे, कशाशी संबंधित आहे, असेट्सशी संबंधित आहे, तर तो असेट कोणत्या अकाउंटशी संबंधित आहे, रिअल अकाउंट, आणि मग त्या असेटच्या ट्रान्झॅक्शनला तुम्ही रिअल अकाउंटचा नियम वापरा. रिअल अकाउंटचा नियम काय, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. जेव्हा जेव्हा असेट तुमच्याकडे येणार, जेव्हा जेव्हा असेट तुमच्याकडे येणार म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये असेट येणार, तेव्हा तुम्ही त्याला काय करणार, डेबिट. असेट जर तुम्हाला मिळाली, असेट जर तुमच्याकडे आली, तर तुम्ही काय करणार, डेबिट करणार. आणि पुढचा नियम काय, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे तुमच्याकडून असेट जाणार आहे, जी असेट तुमच्याकडून जाणार आहे, बिझनेसमधून जाणार आहे, ती असेट काय करायची, क्रेडिट, म्हणजे क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे एकदम सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. असेटचा ट्रान्झॅक्शन असेल तर रिअल अकाउंटचा नियम वापरा. रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, असेट तुमच्या बिझनेसमध्ये आली, डेबिट, असेट तुमच्या बिझनेसमधून गेली, क्रेडिट. मग हा नियम सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, जे येत आहे त्याला डेबिट करा. जे म्हणजे काय, असेट, असेट आली डेबिट करा, असेट गेली क्रेडिट करा. तर हा झाला रिअल अकाउंटचा नियम. तर रिअल अकाउंटचा नियम अतिशय सोपा आहे. आपण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ मी इथं ट्रान्झॅक्शन लिहितो, आपण परचेस फर्निचर, काय खरेदी केलं, फर्निचर, परचेस फर्निचर रुपीज 2000, 2000 रुपयाला फर्निचर खरेदी केलं. तर लक्षात घ्या, परचेस म्हणजे खरेदी केलं, काय खरेदी केलं, फर्निचर. आता फर्निचर असेट आहे, खरेदी केलं म्हणजे ते तुमच्याकडे आलं, असेट आली म्हणजे काय देणार, डेबिट, काय आलं तुमच्याकडे, फर्निचर. मग याचा अर्थ एंट्री काय होणार, फर्निचर अकाउंट. आपल्याला रिअल अकाउंटचा नियम सांगतो, फर्निचर अकाउंटला काय करा, डेबिट करा. फर्निचर अकाउंटला काय करा, डेबिट करा. किती डेबिट करणार, फर्निचर अकाउंटला किती डेबिट करणार, कितीचं ट्रान्झॅक्शन आहे, 2000चं. त्याच्यानंतर फर्निचर तर तुमच्याकडे आलं, पण त्याच्यासाठी तुम्ही किती पेड केले, 2000 रुपये. मग 2000 रुपये तुमच्याकडून गेलं, काय गेलं तुमच्याकडून, कॅश. कॅश सुद्धा कोणता अकाउंट आहे, रिअल. मग रिअल अकाउंटचा नियम काय सांगतो, कॅश गेली, मग एखादी असेट जर गेली तर काय द्या, क्रेडिट. कॅश गेली मग कॅश अकाउंट क्रेडिट, आणि क्रेडिटला लिहा 2000. तर या पद्धतीने मी उदाहरण तुम्हाला सांगितलं, नंतर आपण शिकणारच आहोत. या पद्धतीने तुम्ही रिअल अकाउंटचा नियम वापरून असेटचे ट्रान्झॅक्शन सोडवू शकतात. फक्त लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन असेटशी संबंधित असेल तर रिअल अकाउंटचा नियम वापरायचा. ट्रान्झॅक्शन व्यक्ती, आर्टिफिशियल पर्सन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह यांच्याशी संबंधित असेल, पर्सनल अकाउंटचा नियम वापरा. आणि तुमचे ट्रान्झॅक्शन जर एक्सपेन्सेस आणि लॉसेस, इन्कम आणि गेन, म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काहीतरी खर्च करत आहात, एक्सपेन्सेस करत आहात, लॉस करत आहात, किंवा तुमच्या बिझनेसमधून तुम्हाला इन्कम मिळत आहे, प्रॉफिट मिळत आहे, तर एक्सपेन्सेसशी संबंधित असणारे, लॉसशी संबंधित असणारे, इन्कमशी संबंधित असणारे आणि प्रॉफिटशी संबंधित असणारे सर्व ट्रान्झॅक्शन कोणते अकाउंट असतात, नॉमिनल अकाउंट. त्या ट्रान्झॅक्शनला नॉमिनल अकाउंटचा नियम वापरा. मग नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जे जे तुमच्या बिझनेसमध्ये खर्च होणार, जे जे तुमच्या बिझनेसमध्ये एक्सपेन्सेस होणार किंवा लॉस होणार, ते सर्व एक्सपेन्सेस आणि लॉस काय करा, डेबिट करा. कोणता अकाउंट सांगतो, नॉमिनल अकाउंट. खूप सोपं आहे. आणि दुसरा नियम क्रेडिटचा काय सांगतो, जर तुमच्या बिझनेसमध्ये इन्कम मिळालेला असेल, जर तुमच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट मिळालेला असेल, तर त्या इन्कम आणि प्रॉफिटला काय करा, क्रेडिट करा. झाला नॉमिनल अकाउंटचा नियम. मग नॉमिनल अकाउंटचा नियम कुठे वापरायचा, ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेसशी संबंधित असेल, लॉसशी संबंधित असेल, इन्कम किंवा प्रॉफिटशी संबंधित असेल तर नॉमिनल अकाउंटचा नियम वापरा. एक्सपेन्सेस केले
तर डेबिटचा नियम वापरा. डेबिट त्या एक्सपेन्सेसला डेबिट द्या, इन्कम मिळालं त्या इन्कमला क्रेडिट द्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सॅलरी दिली, मग सॅलरी कर्मचाऱ्यांना आपण दिली, तर सॅलरी आपला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? खर्च आहे. मग सॅलरी खर्च आहे, खर्च म्हणजे काय? एक्सपेन्सेस म्हणजे काय? डेबिट. मग तुम्ही सॅलरी करा डेबिट. उदाहरणार्थ मी इथं सांगतो, सॅलरी पेड ₹10,000. आपण कर्मचाऱ्यांना सॅलरी दिली, सॅलरी आपला खर्च आहे, खर्च म्हणजे काय? डेबिट. मग सॅलरीला तुम्ही करा डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट, सॅलरी अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे? 10,000. आणि सॅलरी दिल्यामुळे तुमच्याकडून कॅश जाणार, कॅश गेली म्हणजे क्रेडिट. कॅश आपली असेट आहे, क्रेडिटचा नियम वापरा, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश अकाउंट इथं आपण लिहिणार टू कॅश अकाउंट. किती? 10,000. तर आपण बघा सॅलरीची एंट्री केली, उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नंतर आपण शिकणार आहोत. सॅलरी आपला खर्च आहे, खर्च म्हणजे एक्सपेन्सेस काय द्यायचे? डेबिट. तर जे जे खर्च असतील त्यांना डेबिट द्या. जे जे इन्कम असतील, समजा तुम्हाला कमिशन मिळालं, कमिशन रिसिव्ड, मग कमिशन रिसिव्ड मला इन्कम मिळालं, मग कमिशन मिळालं याचा अर्थ मला कॅश मिळाली. उदाहरणार्थ मी ट्रान्झॅक्शन सांगतो, कमिशन रिसिव्ड ₹500. मला 500 रुपये कमिशन मिळालं. कमिशन मिळालं म्हणजे मला कॅश मिळाली. कॅश काय आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंट जे तुमच्याकडे आलं त्याला डेबिट द्या. मग माझ्याकडे काय आलं? डेबिट व्हॉट कम्स इन, कॅश आली. मग मी लिहा कॅश अकाउंट क्रेडिट, सॉरी कॅश अकाउंट डेबिट. किती मिळाले? 500. आता एक लक्ष द्या, कॅश कशामुळे मिळाली? कमिशनमुळे. मग कमिशन मिळालं मला, कमिशन माझं काय? इन्कम. आणि इन्कमचा नियम काय? सर्व इन्कम काय करा? क्रेडिट. मग ॲटोमॅटिक इन्कम जो आहे कमिशन तो कुठे जाणार? क्रेडिटला. टू कमिशन अकाउंट, टू कमिशन अकाउंट 500. तर अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते जमलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटचे नियम वापरता आलं पाहिजे. थोडक्यात सांगतो, जे जे ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस आणि लॉस असतील ते नॉमिनल अकाउंटनुसार डेबिट द्या, आणि जे जे ट्रान्झॅक्शनमध्ये इन्कम आणि प्रॉफिट झालेला असेल तर त्यांना क्रेडिट द्या. कोणता अकाउंट सांगतो? नॉमिनल अकाउंट. तर अतिशय सोपे गोल्डन रूल आज पण शिकलो. पर्सनल अकाउंटचा गोल्डन रूल काय? डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर. जे व्यक्ती म्हणून तुम्हाला मिळालं डेबिट द्या, व्यक्ती म्हणून तुमच्याकडून गेलं क्रेडिट द्या. रिअल अकाउंट कशाशी संबंधित? असेट. असेट तुमच्याकडे आल्या डेबिट द्या, डेबिट व्हॉट कम्स इन, असेट कम्स इन. असेट तुमच्याकडून गेल्या त्याला क्रेडिट द्या, क्रेडिट व्हॉट गोज आउट, असेट गोज आउट. नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट कशाशी संबंधित? एक्सपेन्सेस आणि लॉसेस, इन्कम आणि गेन्स. एक्सपेन्सेस झाले डेबिट द्या, इन्कम झालं क्रेडिट द्या. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे रूल वापरून ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकता, त्याची जर्नल एंट्री करू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याला आपण नाव दिलं गोल्डन रूल. हे गोल्डन रूल आहे, ज्यांना समजले, पाठ तर सगळे करतात, समजून घ्या. तर समजले तर तुम्ही जर्नल एंट्रीमध्ये कधीच चुकू शकत नाही. आपण जर्नल एंट्री सेपरेट शिकणारच आहोत. तर आय होप तुम्हाला आज आपण जे गोल्डन रूल शिकलो ते गोल्डन रूल समजलेले असतील. सगळ्यांनी पाठ सगळ्यांना झाले, पण समजून घ्या की आपण गोल्डन रूल कसे सोडवू शकतो. तर डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, पर्सनल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, रिअल अकाउंट. नॉमिनल अकाउंट काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि अकाउंटन्सी एन्जॉय करा DNA कॉमर्स सोबत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण गोल्डन रूल शिकलो. पुढच्या लेक्चरला आपण या लेक्चर सिरीजमधला पुढचा टॉपिक शिकूया. थँक्यू.